गणपती बाप्पा दारात येऊन ठेपतील तरी माझ्या घरचे कामं काय संपत नाही. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माघ महिन्याचे गणपती असतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर गणपती बाप्पांच्या पूजेच्या सामानाची यादी मी इथे करायला घेतलेली आहे. अगस्त्याला शाळेतून घेऊन आले तेव्हा येता वेळेस त्याने उसाचा रस आणलेला, तर त्याने सगळ्यांना उसाचा रस दिला. गणपती आले तरी घरातली कामं काय अजून संपत नाही. खिडक्यांना कलर द्यायचं काम चालू आहे आणि माझा इथे स्वयंपाक चालू आहे. आज स्वयंपाकामध्ये डाळ भात आणि वाटाण्याची भाजी करायला घेतलेली आहे. त्यासोबत आराससुद्धा बनवायची आहे गणपती बाप्पांची, तर त्याची फुलं वगैरे आणली होती आणि मी टेबलवर टाकण्यासाठी हा प्लायवूड टाकायचा होता, तर त्याचा माप वगैरे घेतला आणि त्याला कट करून हा जो प्लायवूड आहे या टेबलवर ठेवला. आरास बनवायला घेतलेली आहे. हे आहेत माझे भाऊजी, त्यांनीच ही आरास बनवायला घेतलेली आहे, पण आरास काही एवढी आवडली नाही त्यांना. आता उद्या तुम्हाला बघायला मिळेल की ही आरास फायनल आहे की नाही. गणपतींच्या तयारीमध्ये पूर्ण दिवस कसा जातो ना ते अजिबात कळत नाही. पूर्ण दिवस आवरताना दिवस संपतो तरी समजत नाही. तरी पण अजून हा सगळा पसारा बाकी आहे. संध्याकाळी ना एवढी भूक लागलेली की आहुंना सांगितलं शेवपुरी खाऊन येऊया, तर छान शेवपुरी वगैरे खाल्ली आणि घरी आली. घरी आल्यावर काय तर वेगळं नाही आहे, स्वयंपाक करायचा होता, तर गॅसवरच आज भाकरी करायला घेतल्या, कारण चूल पेटवायची माझी हिंमत नव्हती आणि म्हटलं गॅसवर पटापट भाकरी होती. अगस्त्य त्याच्या बाबांसोबत ना थोडंसं बाहेर फिरायला गेलेला आणि येत्या वेळेस त्याने ना दूध आणलं होतं 1 लिटर. आता 1 लिटर दूध का आणलं होतं तर त्याला खायचं होतं फालुदा, तर म्हटलं चला भरपूर दिवस झाले अगस्त्याला फालुदा खायला दिलेला नाही आहे, तर दूध तो घेतलं 1 लिटर, त्यामध्ये 1 पॅकेट फालुद्याचं टाकलं आणि छान त्याला उकळवून दिला आणि फालुदा रेडी. मी एवढी थकलेली आहे, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून अंदाज लावू शकता, पण कामं काय अजून संपत नाही आहे. आता ही जी नवीन भांडी आणलेली ना त्याचे स्टिकर काढायचे होते, तर थोडंसं मी प्लेट्स आणि पातेली गरम केले आणि हे स्टिकर काढले. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय फ्रेंड्स.